या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस. आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता दुकान नंबर 159, ग्राउंड फ्लोअर, ए विंग, न्यू विजय मार्केट, जळगाव. आता आपण उपस्थित आहेत जळगाव शहरातील नामांकित व्यक्तिमत्व श्री अजय बडे सर यांच्याकडे. त्यांच्याशी जाणून घेऊया कालच्या लोकसभे निकालासंदर्भात की जो निकाल लागलेला आहे त्या निकालासंदर्भात तुमचं मत काय आहे, कुठली सरकार बसली पाहिजे आणि सरकार जी बसणार आहे ज्या जागेचं तफावत आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं मनोगत जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. कालचं जे लोकसभे निकाल जो लागलेला आहे त्या निकालासंदर्भात तुमचं मत काय आहे, कशा प्रकारचा निकाल हा दिसून आला तुम्हाला? निकालातून जनतेने त्यांच्या मनातून उद्रेक प्रकट केला. अहंकार रावणाचा सुद्धा जमीनदोस्त झाला होता. तर बाकीचे लोक कुठे आले? ज्या पद्धतीने भारतात किंवा भारताचं चर्चा करण्यापेक्षा मी महाराष्ट्रातलं सांगतो. माझ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती, कापूस खरेदी करण्याचा वेळ येतो त्यावेळेस गुजरातच्या काही व्यापाऱ्यांसाठी त्याच्यावर बंदी केली जाते. कांदा उत्पादक शेतकरी असो, ज्यावेळेस कांदा निर्यात करायचा असतो त्याच वेळेस नेमकं काही गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी ती निर्यात बंदी केली जाते. एक प्रकारे हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार होतं आणि याच्यातून लोकांनी सांगून दिलं की बुवा आम्हाला विकास, शिक्षण, तंत्रज्ञान हे मुद्दे हवेत. आता फक्त रामाच्या नावावर काही लोकांना तुम्ही भडकवू शकत नाही. आता याचा सारासार विचार करायला हवा आणि जनता जागी झाली. हा माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सर्वांना त्याची जागा आणि लायकी दाखवतो. यात महाराष्ट्रात अहंकाराला पुरून आमचे पवार साहेब, मी त्यांना नेतो मानतो, त्यांनी या सर्व सुलतानांना त्यांची जागा दाखवून दिली. आता तुम्ही महाराष्ट्राचा विषय केला, तर नेमकं महाराष्ट्रामध्ये जे बीजेपी सरकारने ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी लादलेली होती की महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात आपले जागा उमेदवारी ते निवडून आणणार आहेत असं ज्यांची जबाबदारी दिलेली होती ते म्हणजे फडणवीस साहेब, जे आता कुठेही त्यांचं म्हणजे एक तसं मत वगैरे प्रकट झालेलं नाही आहे आतापर्यंत, ते कुठेच याच्यासमोर आलेले नाही आहे. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे की त्यांची जबाबदारी त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली की नाही? देवेंद्रजी प्रथमतः अपघाताने झालेले मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पदाचे त्यावेळेस सुद्धा दावेदार हे एकनाथरावजी खडसे साहेब होते. हे जनतेला माहिती आहे. त्यांना डावलून फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यात आला. 1919ला माझ्या मते 120ची 105वर घेऊन आले होते ते. आणि आता लवकरच जी आहे ते पण घालून बसतील असं माझं मत आहे. स्वतःचं कर्तृत्व नाही, ED, CBI यांच्या बलबुत्यावर सर्वसामान्य कोणत्याही नेत्याला त्रास द्यायचा, त्याचा मानसिक छळ करायचा, परिवाराचा छळ करायचा. आता त्यांनी या गोष्टीतून कुठेतरी शिकायला हवं. मी 2 पक्ष घडून आलो. अहंकार जो असतो तो अहंकार माणसाला बुडून मारतो. हे फोडाफाडीचं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जर का विकासाचं राजकारण केलं असतं तर कदाचित निकाल वेगळे असते. पण कायम त्यांची ते फोडाफाडीचं राजकारण जनतेला वीट आला या सर्व गोष्टींचा. भाजपमध्ये मला तरी वाटतं की आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेही संधी उपलब्ध नाही. तिथे फक्त व्यापाऱ्यांचा तो पक्ष झालेला दिसतोय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फक्त भाजपामध्ये वापर केला जातो. सर्वसामान्य म्हणा की बहुजनांचा. त्याच्यामुळे आता सर्वसामान्य बहुजन तरुणांनी आणि युवकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की बुवा आपण कोणाबरोबर राहावं आणि कोणाला मदत करावी. एकूण जी आकडेवारी आहे, भाजपाचा जो नारा होता की बार 400 पार आणि सत्य परिस्थितीमध्ये ते 300 पर्यंत सुद्धा पोहोचू शकलेले नाही. 240 जागा त्यांच्या भाजपाच्या आहेत आणि एकमेकाच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना सरकार बनवायची आहे. तर तुम्हाला काय वाटतं की सरकार नेमकी कुणाची होणार आहे यावेळेस? कोणाची बनेल न बनेल ते माहीत नाही, पण नक्कीच यावेळेस मोदी सरकार नसेल.
यावेळेस भारतातलं सरकार असेल, भारत सरकार असेल, हा जो अहंकार होता फक्त मोदी सरकार, तो कुठेतरी चुकीचा होता. आजपर्यंत असं कधी ऐकण्यात आलं नव्हतं. मोदी सरकार असं कान मिटून गेलं त्या गोष्टीला. आता ज्याचं बनेल, माझ्या मते तरी राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व करावं अशी माझी वैयक्तिक मनापासून इच्छा आहे. फार समजूतदारपणे त्या माणसाने त्याला पप्पू बनवलं गेलं, पण त्याला वारंवार पप्पू सांगितलं गेलं, पण त्याच्यासारखा मॅच्युअर्ड माणसाने आपल्या भारताचं नेतृत्व करावं हे आमच्यासारख्या तरुणांना किंवा युवकांना अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती बघता, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या 8 जागा होत्या, त्यापैकी फक्त 2 जागा आता आलेल्या आहेत. ते सुद्धा माझ्या मते, वैयक्तिक माझं मत असं आहे किंवा जनतेत जे बोललं जाते की एकनाथरावजी खडसे यांनी भाजप प्रवेश केला म्हणून सुद्धा त्या 2 जागा आल्या, नाही तर भाजपचा उत्तर महाराष्ट्रात तरी सुपडा साफ झालेला आपल्याला दिसला असता. बरं, 412चा जो नारा होता त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? दिसतोय 400 पार. कसले 400 पार? अहंकार सांगितलं काय? अहंकार असतो. अटलजी सारखं नेतृत्व होतं, अडवाणी होते, त्यावेळेचा हा पक्ष फार वेगळा होता. पूनम महाजन, पंकजाताई यांना वारंवार छळलं गेला. आता मला नाही वाटत भाजपमध्ये बहुजनांना कुठे संधी उपलब्ध असतील. तुम्हाला असं वाटतं का की नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना जर काँग्रेसतर्फे किंवा इंडिया गठबंधनतर्फे जर काही प्रलोभन देण्यात आलं तर ते सत्ता पलटी करू शकतात असं? सब बातों का पलटवार है. शरद पवार, शरद पवार, शरद पवार. पवार साहेब राजकारणात काही चमत्कार घडवू शकतात, याच्यावर आमचा विश्वास आहे. समजेल लवकरच नेमकं काय होतं आणि काय नाही होणार. तर हे होते अजय बडे सर, जळगावातले नामांकित व्यक्तिमत्व, आणि त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय की पवार साहेब हे राजकारणातले किंग मेकर आहे. आणि खरंच त्यांना राजकारणातलं किंग मेकर म्हटलं जातं, ते असंच म्हटलं जात नाही. बघूया की त्यांच्या प्रयत्नाने आता सरकार कोणाची बसते. लोकसभेचे निकाल देशामध्ये लागलेले आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की हा जो निकाल आहे तो अगदी लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. दोघंही पक्षांकडनं बऱ्यापैकी जे जागा आहेत ते निवडून आलेल्या आहेत आणि भाजपाचा जो दावा होता अब की बार 400 पार, तो फोल ठरलेला आहे. या निमित्ताने आपण आज जाणून घेऊया की नेमकी सत्ता ही कोणाची बसणार आहे आणि बसली पाहिजे. सामान्य लोकांनी जो कौल दिलेला आहे, जनतेने जो कौल दिलेला आहे, तर त्या कौलाचा जो मान आहे तो कोणाला द्यायला पाहिजे आपण जाणून घेऊया सामान्य नागरिकांना. आपण आपल्यासोबत एक नागरिक उपस्थित आहेत. नमस्कार. काल जो निकाल लागलेला आहे लोकसभेचा, त्यामध्ये BJP जे आहे 240वर संपुष्टात आलेले आहे आणि काँग्रेस जे आहे, जे इंडिया गठबंधन होतं, ते 235वर आहे. तर आता जी आहे ती सत्ता कोणाच्या खांद्यावर हात ठेवून ही सत्ता बनवली जाणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणाची सत्ता आली पाहिजे? सत्ता तर मोदीचीच यायला पाहिजे. काय मोदीशिवाय पर्याय नाही आहे. आणि मोदींनी जे भारतामध्ये काम केलेलं आहे ते आजपर्यंत जितके पंतप्रधान झाले त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. जरी काँग्रेस फार मोठं काम केलेलं आहे, त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत, परंतु मोदींनी जे अंमलबजावणी केलेली आहे अशी कोणीही करू शकत नाही. दुसरा विषय की भारतामध्ये रोड जे होते तर रोड आजपर्यंत मोदीशिवाय कोणीही तयार केलेले नाही. दुसरं, पंतप्रधान हा विषय मुलांच्या आईवडिलांना माहीत नव्हता की पंतप्रधान कोण आहे. तर पंतप्रधान हा विषय लहान मुलांना सुद्धा माहीत पडला की मोदी हा पंतप्रधान आहे. म्हणजे KG पासून तर थेट 12वीपर्यंतच्या मुलांना हा विषय माहीत नव्हता का पंतप्रधान कोण असतं, पंतप्रधान कोणाला म्हणतात हा विषय माहीत नव्हता. म्हणून मोदी सरकार हाच महत्त्वाचा उद्देश आहे. दुसरा विषय, जगाच्या पाठीवर बाहेर विदेशामध्ये भारताचं नाव आजच्या तारखेमध्ये उंच पदावर आहे आणि मोदींनी जे नाव लौकिक केलेलं आहे असं कोणतेही पंतप्रधानाने ते नाव लौकिक केलेलं नाही. म्हणून मोदी सरकारच पाहिजे
हा निश्चय ठाम आहे. असं मत तुमचं आहे की मोदी सरकार यांची सत्ता बसलेली पाहिजे, पण ज्याप्रमाणे मोदी साहेबांनी बोललेलं होतं की अबकी बार 400 पार, आणि ते नेमकं बहुमतापर्यंत सुद्धा गेले नाही, 270-72 पर्यंत सुद्धा गेले नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? याचं कारण काय की लोकांनी नाकारलंय का? निम्मे लोकांनी त्यांना नाकारलंय का असं वाटतं नाही? लोकांनी नाकारलेलं नाही. जेव्हा राहुल रोड मार्च करत होता त्यावेळेस त्यांनी बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं की महिलांना 1 लाख खटाखट काही अनाडी अशिक्षित लोकांना असं वाटलं की बुवा आम्हाला महिन्याला 1 लाख रुपये मिळणार आहे, वर्षाला 1 लाख रुपये मिळणार आहे. तर एका घरामध्ये 2 महिला जरी असतील त्यांना वर्षाला 1 लाख रुपये मिळते. तर याच्यामुळे काय अशिक्षित महिला, अशिक्षित जनसामान्य लोक यांना शिक्षणाचा कोणताही कौल अभ्यास माहीत नाही. त्यांनी मनामध्ये हेच धरलं की बुवा आपल्याला हा राहुल गांधी काँग्रेस जर आली तर आपल्या महिन्याला खटाखट 1 लाख रुपये देणार. या अनुषंगानं असाच मुद्दा तर भाजपाकडनं पण देण्यात आला होता की महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही अमुक इतके पैसे देणार, तरी सुद्धा भाजपाला इतक्या कमी जागा मिळालेल्या आहेत, बहुमत मिळालेलं नाही. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, काही वेळेस काय झालं, मनाच्या कौल ज्या दिशेला होता त्या दिशेला पैशाच्या याच्यानं तो कौल फिरलेला आहे. काही ठिकाणी पैसे वाटले गेले. हे होते सामान्य नागरिक ज्यांचं म्हणणं आहे की फक्त भाजपा सरकार ही बसली पाहिजे, मोदींमुळे देशाला, आपल्या भारताला नावलौकिक मिळालेलं आहे, असं यांचं म्हणणं आहे. जाणून घेऊया दुसऱ्या नागरिकांकडनं की नेमकं काय आपले जवळच बसलेले आहेत. नमस्कार. काल झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला काय वाटतं की कोणाची सरकार बसली पाहिजे आणि पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? ॲक्च्युली ऑफकोर्स म्हणजे मोदी सरकारच बसायला पाहिजे, मोदीच पाहिजे. मोदीशिवाय आपल्या भारताला किंवा प्रत्येकाला पर्यायच नाही मोदीविषयी, तर मोदी सरकारच बसायला पाहिजे. असं काय वाटतं तुम्हाला की भाजप सरकार आणि मोदी सरकारच बसले पाहिजे? अच्छा, मी एक व्यापारी आहे, मी सुद्धा एक व्यापारी आणि मी जवळजवळ 2012 पासून व्यापार करतो. मोदी गव्हर्नमेंटने कुठेतरी मला मुद्रांक लोन येऊन एक सामान्य परिस्थितीतल्या मुलाला मला मुद्रांक लोन दिलं. जिथं मला कोणी 1 रुपया द्यायला तयार नव्हतं, तिथं मोदींनी मुद्रांक लोन आणून मला जवळजवळ 5 ते 10 लाखाचं मुद्रांक लोन हे चांगला एक व्यापारासाठी मला करून दिलं. त्यामुळे मी ऑलवेज मोदी गव्हर्नमेंटसोबतच राहील. कुठेतरी व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की GST आणि हे जे टॅक्सेस वगैरे लावलेले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांचं कंबाडं मोडलं गेलेलं आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं की GSTमुळे तुम्हाला काही फरक पडला का? नाही, GST म्हणजे कसं आहे, ॲक्च्युली काय होतं, GST ज्यावेळेस आपला टीन होता, ज्यावेळेस टॅक्सेस होते आपल्याला, तो पण 18% होता. त्यानंतर GST 5% आला. 18% डिपेंड येतो कुठल्या प्रोडक्टवर कसा राहील कसं नाही, त्याच्यावर डिपेंड येतो. आता मी 18%, 12% मी GST परचेस करतो आणि GST सेल करतो. जर ते मी बँकिंग माझं व्यवस्थित ठेवलं तर तेवढं मला प्रॉफिट भेटतो. मला बँके ऑलवेज इझिली लोन अवेलेबल करते. अगोदर काय होतं, टॅक्सेस कोणी भरत नव्हतं, भरत नसल्यामुळे ते कुठे काय जात होतं, टॅक्सेस कळत नव्हते. मी 2012 पासून एक व्यापारी म्हणून आहे, पण तरी पण मला GSTमुळे मी GST पेड करतो. आणि जे वस्तू घेताना आपल्याकडे फक्त समज अशी आहे की GST, आता जर आपण एखाद्या दुकानात गेलो तर आपण तिथं GST देऊन सुद्धा बिल घेत नाही. सपोज एखाद्या कापडाच्या दुकानात गेलो, तिथं GST घेतो, कापड घेतो, पण त्याच्याकडनं आपण GST बिल घेत नाही. GSTचा टॉपअप भेटतो, प्रत्येकाला भेटतो, पण ते आपल्याकडे कळवलं जात नाही. तर हे होते आपले देशाचे तरुण ज्यांचं म्हणणं आहे की भाजपा सरकार यांची सरकार बसली पाहिजे आणि मोदी साहेबच पंतप्रधान झाले पाहिजे. आता आपल्यासोबत उपस्थित आहेत शेतकरी जे शेती करतात. तर त्यांना विचारूया आपण की काल जे झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर आता असं संभ्रमाचं वातावरण आहे की नेमकी सरकार जी आहे ती कोणाची होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणाची सरकार झाली पाहिजे? मोदीची सरकार. असं कशाबद्दल वाटतं तुम्हाला मोदीची सरकार झाली पाहिजे? शेतकऱ्यांसाठी काही योगदान आहे का भाजपा सरकार? तरी होते सामान्य शेतकरी ज्यांचं म्हणणं आहे की भाजपा सरकारच यायला पाहिजे आणि मोदींची सत्ता झाली पाहिजे. आता आपण विचारूया एक सामान्य माणसाला जे एक टू व्हीलर रिपेअरिंगचं काम करतात त्यांना विचारूया आपण. नमस्कार पेंटर साहेब, तुम्हाला काय वाटतं की कालच्या लोकसभेच्या निकालानंतर देशामध्ये कोणाची सरकार स्थापन झाली पाहिजे?
पर्याय नाही. तर यांचंही मत आहे की मोदी सरकारशिवाय पर्याय नाही. एक सामान्य नागरिकाचंही मत आहे की भाजपा सरकार हीच बसली पाहिजे. रोज निशी मेहनत करून रोजगार कमवणाऱ्या व्यक्तीला आपण विचारूया की नेमकं तुम्हाला कोणती सरकार पाहिजे. नमस्कार. कालच्या लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला काय वाटतं की आता जी सरकार आहे कोणाची यायला हवी? नरेंद्र मोदी तरी आपली शेती आहे. मोदी सरकार बसायला पाहिजे असं तुम्हाला कशावरून वाटतं? रोजगार जो उपलब्ध झाला आहे, तुम्ही आता स्वतःची हातमजुरी करताय. पुढे मुलांना भविष्य पाहिजे ना. मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. तर आपलं ते सरकार आपल्याला पाहिजे. भाजप सरकार पाहिजे आपल्याला. मुलांचं शिक्षण पुढे चांगलं झालं पाहिजे. विद्यार्थी पुढे जायला पाहिजे. तर हे होते एक सामान्य नागरिक जे गाडी रिपेअरिंग करून आपला उदरनिर्वाह चालवतात. कॅमेरामॅन प्रकाश लिंगायत सोबत मी बंटी खरात, आझाद टाइम्स न्यूज, जळगाव.